छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलन केलंय। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगरमधली घटना आहे। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये परिचारिका या आंदोलनाला गेल्या आहेत। जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी त्या या अशा प्रकारचं आंदोलन करतात। यामुळे कुठेतरी आरोग्य यंत्रणेवरती तणाव निर्माण होऊ शकतो। याच बाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सचिन चिरे यांच्याकडून। सचिन, घाटी रुग्णालयातील परिचारिका ज्या आहेत त्या आंदोलनाला गेलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आरोग्य यंत्रणेवर सुद्धा याचा ताण निर्माण होऊ शकतोय। काय सध्याची स्थिती आहे? नक्कीच परिचारिका म्हटल्यावरती हा संपूर्ण रुग्णालयाचा जीव असतो। त्यामुळे आता ह्याच परिचारिका ज्या आहेत तर आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी, त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी आज सकाळपासून आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या संख्येने या ठिकाणी संपूर्ण परिचारिकांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की आरोग्य यंत्रणेवरती ताण पडणार आहे। या ठिकाणी आपल्या सोबत जर आपण विचार केला या 700च्या जवळपास घाटी रुग्णालयातील परिचारिका संपावर आहेत। आपल्या सोबत या संपाचं नेतृत्व करणाऱ्या मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल तुम्ही, आज संपावर आहात, आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण पडतोय? मी इंदुमती थोरात, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची मी अध्यक्ष आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी कर्मचारी 17 लाख संपावर आहेत। 7 मार्चला आम्ही 7 दिवसाचा संप सुरू केला होता, परंतु माननीय मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस चर्चेला बोलवलं, आश्वासन दिलं की 3 महिन्यामध्ये आम्ही हा तुमचा प्रश्न सोडवतो। समिती स्थापन केली, त्या समितीने 3 महिने, 6 महिने आणि 9 महिने झाले तरी त्या समितीचा अहवाल अजूनही बाहेर आलेला नाही। त्या समितीने आम्हाला काय दिलं काय नाही हे माहिती नाही, म्हणून 1 महिना आधी आम्ही त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची नोटीस दिली, कारण हा संप आम्ही मागे स्थगित केला होता। पण जर आमची ही मागणी मान्य झाली असती तर आज आम्हाला संप करण्याची वेळ आली नसती। काल 2 उपमुख्यमंत्री अजित दादा आणि आपले देवेंद्रजी, त्यानंतर आपले मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबरोबर काल चर्चा झाली। त्या तिघांना बघितल्यानंतर आमच्या समितीला असं वाटलं होतं की आपल्या पदरात आज नक्कीच काहीतरी पडेल, कारण तिघं एकत्र येऊन चर्चा करत होते, परंतु त्या चर्चेतून आम्हाला फक्त गोल चर्चा आमच्याबरोबर केली असं वाटलं। आणि ज्यावेळेस आमची मीटिंग झाली, आम्ही बाहेरच्या आमच्या लोकांशी, सभासदांशी बोललो, त्यावेळेस त्याने सांगितलं की सरकारवर आमचा आता विश्वास नाहीये कर्मचाऱ्यांचा, कारण 9 महिन्यापूर्वी ज्या शासनाने आश्वासन दिलं त्या आश्वासन पाळलेलं नाही। त्यामुळं अत्यंत जिव्हाळ्याची मागणी म्हणजे जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू करावी आणि ही म्हातारपणाची काठी आहे। म्हातारपणाची ही काठी किती लाखो रुपये कमवले ते काय राहत नसतात, म्हणून शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांशी, कारण शासन जरी असलं तरी सगळ्या योजना हे कर्मचारी राबवतात। यामुळे कुठेतरी आरोग्य यंत्रणेवर ताण पडतोय। आरोग्य यंत्रणेवर तसाही खूप ताण आहे, कारण ज्या ठिकाणी एका वॉर्डमध्ये 8 ते 10 नर्सेस पाहिजे त्या ठिकाणी 60 ते 70 पेशंट आमची एकटी मुलगी सांभाळत आहे। रिक्त पुढची तुमची दिशा काय असणार आहे? पुढची आमची दिशा आजपासून जो बेमुदत संप सुरू झालेला आहे, शासनाने याची त्वरित दखल घ्यावी। आणि आता विधान भवन चालू आहे, विधानसभा चालू आहे, त्यांनी आज विधान भवनामध्ये आणि विधानसभेमध्ये जाहीर करावं की आम्ही 8 दिवसात 10 दिवसात पेन्शनचा प्रश्न सोडवतो, आम्ही संप स्थगित करू। आपण पाहिलात या ठिकाणी त्यांच्या भावना आहे की तातडीने जर आमचा पेन्शन योजनेचा निर्णय घेतला गेला नाही तर आम्ही घेत राहणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।